नमस्कार सगळ्यांना। तर मी आले आहे माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी आहे वास्तुपूजा, म्हणजेच ते 3 दिवसाची नवचंडी पूजा करताय। नवचंडिका का नवचंडी असं काहीतरी आहे, त्याची पूजा करताय। तर मग त्याच्यासाठी मी 8 दिवसापासून आले आणि आज उद्या परवा असे 3 दिवस ही पूजा आहे आणि वास्तुशांती आणि मग ते घरामध्ये प्रवेश करणार। अजून घराचं बरंचसं काम बाकी आहे, पण तरी ते पूजा करून घेत आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये पण असं म्हणते की मुहूर्त नाही आहे, म्हणून ह्याच महिन्यात करून घेत आहे। ते पण ह्या महिन्यात 3 दिवस मुहूर्त आहे, 3 नाही आठवडाभर मुहूर्त आहे। तर मग ते पूजा करून घेत आहे आणि हे आमचं जुनं घर आहे। सह कुटुंबिने महाजनान् नमः पूर्वानाय आशीर्वचनम् अपेक्षमानाय मया क्रियमाणस्य अस्य मम अद्य दिने कर्मणाः दिनत्रय साध्य श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका जगदंबिका राज आज उपवास आहे म्हणून म्हणजे थोडक्यात काय तर आवाज मोठा आला पाहिजे म्हणायचं व्रत जप नियम तपा स्वाध्याय। काकी पण आली आहे आणि काकी आल्या आल्या काय करते ग? खिचडी करते। सगळ्यांना उपवास आहे, ब्राह्मणांना आणि जे पूजा करतायत त्यांना, म्हणजे तुझे मम्मी पप्पा हां त्यांना दोघांना हां त्यांच्यासाठी फराळ बनवते। असंच काम करत राहा, अशीच पुढं जाशील। अजून 2 कामं येतील ते बी कर। अजून 2? हां बस कर, मला झोपू दे थोड्या। 4 घ्यायचे का? बरं अजून 4 कामं येतील ते पण कर। आणि आता आजच्या दिवसाचा अर्धा दिवस झालाय, म्हणजे त्यांनी ब्रेक घेतलाय फराळ करण्यासाठी। खाऊन मला नाही आवडत ती खिचडी, मी त्याच्यासाठी उपवास पण नाही पकडत, कारण मला साबुदाणा हा प्रकारच नाही आवडत। पप्पांनी असं काहीतरी कपडे घातले, याला काय म्हणतात, धोतर ना, सोहळ, आणि याच्यावरची ओढणी हा। ब्लॉग बनवते, तुला बी ब्लॉग मध्ये घेते, कारण तू आज लय अँटिक दिसतोय म्हणून। तू असं लावून पोहेगावला गेला होता का? कशासाठी? तुला लोक कसे पाहत होते? सांग ना मला, कसे पाहत होते? पाहतच नव्हतं नाही का? कोणी येडा आलं म्हण। आणि रश्मीने सकाळी मी रांगोळी काढली आहे शॉर्टकट मध्ये। 3 लहान मुली काय करत आहे? डोरेमॉन बघतोय। अगो बाई, चिव काय बघतीये? हा चिव सांग। हा काय आहे? देवार आलाय आणि आजोबांचा फोटो, अण्णा म्हणतो आम्ही यांना, पप्पांचे पप्पा। देवार भारी आहे ना? तो कसा आहे? लय भारी। हे बघा, अशी पूजाची मांडणी केली आहे सगळी। इथून सुरुवात आहे गणपती बाप्पांपासून। यज्ञ, इथे पण एक क्षेत्रपाल मंडल,
प्रसाद हाय अजून या. गेला पप्पा. आले आले आले. कसा होता प्रसाद? अजून द्या याला. मी करू का थोडं? दादा झालं. दे मी बसते. उठ. थकला दादा? हा म्हण ना. बास म्हणते. दुरी गुत्त देवा. पाऊस आला गाडी आज. खाली कापूरापर्यंत गेलं नाही. आजच्या दिवसाची सगळी पूजा झाली आहे आणि उद्या दुसरा दिवस असणार आहे. तर मग उद्या परत ते गुरु वगैरे येणार आहे. ते 4 जण आहे आणि मम्मी पप्पा असं 5 जणांना उपवास पकडायला, ते पण पकडत्या, मम्मी पप्पाला पण पकडायला लावला आहे. आणि त्यांनी हा यज्ञ असाच पेटवत ठेवायला लावला आहे. याला विजू द्यायला नाही लावलं आहे, रात्रभर पण आणि दिवसभर पण. म्हणजे तिन्ही पण दिवस हा असंच चालत राहायला पाहिजे. तर आत्ता मी चालू करून दिला आहे. 7-8 प्रकारचे जे लाकडांची सामग्री गोळा करायला लावली होती वेगवेगळ्या झाडांचे, ते करून घेतले. कसं वाटतंय तुम्हाला ही पूजा करून? आनंद. का बरं करायची होती? दिवसभर पूजेला बसून आळसून गेली. डोकं पाय. डोकं पाय. आता काय करते बाई, आळस आला. तुझ्या महत्वाची राहते, करावं लागते. पण काही एकच दिवसाची करते. तुम्ही का बरं 3 दिवसाची करते? आमची इच्छा होती 3 दिवसाची करायची. हां का? म्हणून का? बडा मोठा घाट घातलाय. 3 दिवसाची इच्छा होती. आणि त्यांच्या नवीन घरासाठी नवीन देवारा आलेला आहे. त्यांना प्रॉपर आता गुरूंकडून त्याची पूजा करून आणि त्याच्यामध्ये देवांची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे. त्याच्यामुळं आज घेऊन आले ते. शोभतो पण आहे. त्याचं अजून काम बाकी आहे. तिथे त्यांना खाली मोठं असं आहे ना, चौरस हे करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ती पूजा करायची. त्यांच्या अजून घराचं पूर्ण काम झालेलं नाही आहे, की अशी परिस्थिती की ते जे राहता येतील असं पूर्ण काम नाही झालेलं आहे. काही काम बाकी आहे. तर मग ते पूजेनंतर करणार आहे. आणि त्यांना राहण्याची पण व्यवस्था चांगली नाही ना. हे पत्रे वगैरे माझ्या काकांचे, पप्पांनी त्यांचं पहिलं इथंच घर होतं, हे जे बांधलं आहे तिथंच ना, तर ते ठीकठाक होते. पण यांचे ना काकांचे पत्रे ते खराब झाले.
ते पोरून पाणी टिपटिप असतं पावसाळ्यामध्ये, मग त्यांनी तोपर्यंत ही सोय करून घेतली. असं असतं ना की जोपर्यंत घराची वास्तुपूजा वगैरे होत नाही तोपर्यंत घरातल्या मेंबर्सनी इथं झोपायचं नसतं, राहायला यायचं नसतं. मग त्यांनी ॲटलिस्ट झोपता तरी रात्रीचं येईल इकडं म्हणून हे पूजा वगैरे करून घेतली. आणि पाहुणे पण थोडेसेच आले, म्हणजे की छोटी म्हणजे घरातल्या घरात करायची यांना थोड्या माणसांमध्ये. नंतर ते बोलले की आम्ही नंतर मोठी पूजा करून घेऊ, म्हणजे त्या दिवशी सत्यनारायण घालू आणि मग सगळ्या लोकांना गावातले वगैरे जेवण वगैरे देऊ. आणि आत्ता तर सध्या त्यांचे क्लोज मेंबर्स येणारे फक्त ते 50-60 लोक आहे, पण ते येणारे लास्ट डेला तिसऱ्या दिवशी. आणि आम्ही जे आधीच आलो आहे काम करणाऱ्या म्हणजे की मी, आत्या, मामी आले, माझ्या मामा आले, कारण की नाना बसणारे पूजेला, मग काही माणसांचं काम असेल तर ते करायला. काका आहे आमचे, काका काकी आले, रश्मी आली, आणि उद्या आत्या वगैरे येणार आहे, कोल्हापूरच्या आत्या, त्यांची मुलगी. बाकीचे मेंबर्स उद्या संध्याकाळी येतील किंवा परवा दिवशी सकाळी येतील, असे टप्प्याटप्प्याने ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जे ते येणार आहे. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब.